Consider example number 3. Using trapezoidal rule and following table, evaluate integration 0 to 8 f of x dx. ओके, सो आपल्याला काय दिलंय बघा इथं क्वेश्चन मध्ये इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स काढायचंय. एफ ऑफ एक्स आपल्याला माहित नाही, पण त्याची व्हॅल्यू दिलेली आहे ऍट पॉइंट 02468. ओके, सो व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट? वी हॅव टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रेशन बाय युझिंग ट्रॅपेझॉइडल रूल. ऑलरेडी फंक्शनची व्हॅल्यू त्या पॉइंटला दिलेली असल्यामुळं आपल्याला फंक्शन काय त्याच्याशी काय येस फरक पडत नाही. ओके, सो कन्सिडर एक्झाम्पल. सो सोल्युशन मध्ये सुरुवातीला दिलेलं इंटिग्रेशन लिहून घ्या. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 8 एफ ऑफ एक्स डीएक्स. ओके, सो हा जो टेबल आहे तो टेबल आपण इथे यूज करणार आहोत. ओके, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? A is 0, व्हॅल्यू ऑफ B, B is 8. ऑलरेडी त्यांनी इंटरव्हल करून दिलेला आहे, सो ती व्हॅल्यू आपण इथे घेणार आहोत. ओके, सो राईट ऑन दिस व्हॅल्यू. कॉलम ऑफ x अँड f ऑफ x. x ची व्हॅल्यू काय? 0. f ऑफ x इज नथिंग बट y, इट इज 2. 2 ला किती आहे व्हॅल्यू? 5. 4 ला 10, 6 ला 17, 8 ला 26. ओके, सो हे जे x ची व्हॅल्यू आहे ते काय? इट इज नथिंग बट x0, x1, x2, x3, x4 and the corresponding value of y's are what? y0, y1, y2, y3, y4. ओके, सो अशा प्रकारे आपण हे कॉलम जो दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही कॉलम तयार करून घ्या. नेक्स्ट, बाय युझिंग ट्रॅपेझॉइडल रूल. व्हॉट इज द फॉर्म्युला? बघा, बाय युझिंग ट्रॅपेझॉइडल रूल म्हणजे इथं तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची गरज नाही, ऑलरेडी त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे. इंटिग्रेशन आय इज नथिंग बट h अपॉन 2 इन ब्रॅकेट y0 प्लस yn प्लस ट्वाइस ऑफ y1 प्लस y2 प्लस सो ऑन अप टू yn मायनस 1. ओके, सो h ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? तुम्हाला सांगितलं h इज नथिंग बट व्हॉट? इट इज द लेंथ ऑफ इंटरवल. सो सिम्पली कोणतेही दोन इंटरवल घ्या, त्यांचा लेंथ म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण इथं काय करूया, 8 आणि 6 घेऊया. तुमच्या लक्षात येईल 8 मायनस 6 इज नथिंग बट व्हॉट? इट इज 2. सो युअर व्हॅल्यू ऑफ h इट इज व्हॉट? 2. सो 2 अपॉन 2 इन ब्रॅकेट y0 प्लस लास्ट व्हॅल्यू काय बघा इथं? y4. ओके, प्लस ट्वाइस ऑफ राहिलेले व्हॅल्यूज कोणते आहेत इथं? y1, y2, y3. ओके, सो इट बिकम्स व्हॉट? y1 प्लस y2 प्लस y3. ओके, सो आता आपण इथं काय करणार आहोत? व्हॅल्यू पुटअप करूया y0, y1, y2, y3, y4 चे. सो आपल्याला काय भेटेल? येस, राईट डाऊन. 2 अपॉन 2 इज नथिंग बट 1. ओके, y0 ची व्हॅल्यू काय बघा इथं? 2 प्लस y4 इट इज 26 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ y1 प्लस y2 प्लस y3. म्हणजे कोणते व्हॅल्यू येतील? येस, दीज आर नथिंग बट दीज व्हॅल्यूज. यांची काय घ्यायची आपल्याला? ऍडिशन. सो काय येईल ते? 5 प्लस 10 प्लस 17. ओके, सो 1 हे काय लिहायची गरज नाही. 2 plus 26 it is 28 plus twice of 5 plus 10 15, 15 plus 17, so it is nothing but 32. Okay, so हे simplification करून घेऊया आपण. So 2 into 32, so 2 into 32 is nothing but what? It is 64. Okay, so 64 plus 28, so it is equal to 92. So therefore integration of 0 to 8
एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू काय होतं इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय लिहितं इट इज व्हॉट 92. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता जे दिलेलं टेबल आहे सो तिथे एफ ऑफ एक्स न देता त्यांनी काय दिली होती डायरेक्ट व्हॅल्यू ऑफ युअर एफ ऑफ एक्स at given point. Okay, so therefore we can able to evaluate this integration by using trapezoidal rule. Okay, so अशा प्रकारे तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट काय आहे हा रूल काय आहे तो लक्षात ठेवा व्यवस्थित. येस, सो इट इज नथिंग बट integration I is given by h by 2 in bracket y0 plus yn plus twice of y1 plus y2 plus so on yn minus 1 आणि तुम्हाला करस्पॉन्डिंग y0 y1 y2 yn चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ओके, नाउ कन्सिडर एक्झाम्पल नंबर 4. काय दिलंय इंटिग्रेशन -3 to 3 फाइंड आउट करायचंय x रेज टू 4 चा टेकिंग h इज इक्वल टू 1. ओके, सो अगोदर आपण दिलेलं इंटिग्रेशन आय एक्झ्युम करूया. इट इज व्हॉट -3 to 3 x रेज टू 4 dx. ओके, सो एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे इथं एफ ऑफ एक्स इज x रेज टू 4. व्हॉट इज a? a इज -3, b इज व्हॉट +3. सो आपण कॉलम तयार करूया x आणि एफ ऑफ एक्स म्हणजेच y चा. ओके, सो x इट स्टार्ट्स फ्रॉम a, सो इट इज व्हॉट -3. -3 मध्ये h इज इक्वल टू काय दिलंय आपल्याला. येस, गिवन h इज इक्वल टू व्हॉट 1. ओके, सो हा जो h आहे तो इनिशियल व्हॅल्यू मध्ये ऍड करूया म्हणजे काय भेटेल -2. -2 मध्ये 1 ऍड केला काय भेटला -1. -1 मध्ये 1 ऍड केला 0. 0 मध्ये 1 ऍड केला 1. 1 प्लस 1 2 and 2 plus 1 3. सो अशा प्रकारे आपण a to b बाय युजिंग h व्हॅल्यूज तयार केले. इट इज नथिंग बट व्हॉट दीज आर x0 x1 x2 x3 x4 x5 and x6. आता आपण करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y फाइंड आउट करूया. सो आवर फंक्शन इज व्हॉट x रेज टू 4. ओके, सो देअरफॉर -3 चा रेज टू 4, so it is nothing but what 81. 2 raised to 4. Okay, so it is what 16. Next -1 raised to 4, so it is what +1. 0 raised to 4 0. 1 raised to 4 again it is 1. 2 raised to 4 it is what 16. 3 raised to 4 it is what 81. Okay, so अशा प्रकारे आपण जे व्हॅल्यू फाइंड आउट केले ते व्हॅल्यूज कशाचे होते बघा. इट इज नथिंग बट करस्पॉन्डिंग y value. It is what y0 y1 y2 y3 y4 y5 and y6. सो आता आपण काय करूया ट्रॅपेझॉइडल रूल यूज करूया. ओके, सो बाय युजिंग ट्रॅपेझॉइडल रूल integration I, which is nothing but what integration of -3 to 3 x raised to 4 dx is equal to it is what h upon 2 in bracket y0 plus इथे मी डायरेक्टली लिहितोय काय शेवटची व्हॅल्यू काय y6 प्लस ट्वाइस ऑफ व्हॉट y1 प्लस y2 प्लस y3 प्लस y4 प्लस y5. ओके, सो अशा प्रकारे y1 टू y5 पर्यंत म्हणजे कुठं जो लास्ट एलिमेंट आहे त्याच्या अगोदर पर्यंत आपण काय घेतली ऍडिशन. ओके, सो दिस इज नथिंग बट व्हॉट फ्रॉम y1 टू y5. लक्षात ठेवताना असंच ठेवा. इट इज सिम्पली व्हॉट y0 प्लस y6 मीन्स फर्स्ट प्लस लास्ट प्लस ट्वाइस ऑफ y1 प्लस y2 प्लस y3 प्लस y4 प्लस अप टू y5. सो आता आपण इथं काय करूया व्हॅल्यू पुटअप करूया. h ची व्हॅल्यू काय होती h इज नथिंग बट व्हॉट इट इज 1. ओके, सो h इज इक्वल टू 1 अपॉन 2. व्हॉट इज y0 y0 इज 81. व्हॉट इज y6 y6 इज 81. So we'll write 81 plus 81 plus twice of what is y1 y1 ची व्हॅल्यू 60.
What is y2? Y2 is 1. Plus what is y3? Y3 is 0. Plus what is y4? It is 1. Plus what is y5? It is 16. सो अशा प्रकारे आपण ती व्हॅल्यू लिहून घेतले. हा 1/2 ॲज इट इज लिहूया. 81 plus 81. It is what? 162 plus twice of 16 plus 1 17 plus 0 17 plus 1 18 plus 16. It is what? 34. Okay. सो अशा प्रकारे आपण हे सिम्प्लिफिकेशन करून घेतलं. त्यानंतर काय करूया? 162 ॲज इट इज. 34 into 2. It is what? 68. Okay. So 68 plus 162. Okay. So it is what? 230. Okay. 230. So यांची ऍडिशन काय आली? 230 डिवायडेड बाय 2. So divided by 2 केल्यानंतर हा काय येईल? 115. So in this way the given integration, it is what? Integration minus 3 to 3 x raised to 4 dx, which is nothing but I. It is what? 115. सो अशा प्रकारे तुम्ही ट्रॅपेझॉइडल रूलचा यूज करून हे इंटिग्रेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. तुम्हाला जर का डायरेक्ट कॅल्क्युलेट करायचं असेल तर यस, यू कॅन यूज युअर इंटिग्रेशन बिकॉज दिस इज व्हेरी सिम्पल फंक्शन. इट इज इंटिग्रेबल. ओके. सो काय येईल? एक्स रेज टू 4 चे इंटिग्रेशन, इट इज एक्स रेज टू 5. ओके. और सिंपली yes, x raised to 5. It is what? Limit minus 3 to plus 3. Okay. So x raised to 5 upon 5 त्याचा इंटिग्रेशन आला. 1/5 as it is outside. Put upper limit. It is what? 3 raised to 5 minus lower limit. So lower limit minus 3 raised to 5. काय येईल? It is minus 3 raised to 5. With this minus it becomes plus. So this is what? 3 raised to 5. So इथं minus minus काय होईल? Plus. Okay. Or you can use here concept of our even function also. No problem. So काय आलं बघा? 3 raised to 5. Okay. So value of 3 raised to 5, it is nothing but what? 243. So 243 plus 243. So it is what? 486. So 486 divided by 5. So it is near about what? 97.5. So अशा प्रकारे तुम्ही इथं रफली म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू व्हॅल्यू काढू शकता. येस, जर का तुम्हाला ट्रॅपेझॉइडल रूलने फाइंड आउट करायला सांगितलं तर तुमचा आन्सर काय असेल? 115 will be the your answer. Okay. So exact answer is what? 97.5. But by using trapezoidal it is 115. So अशा प्रकारे तुम्ही ट्रॅपेझॉइडल रूलचा ऍप्लिकेशन टू फाइंड व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन अशा प्रकारे करू शकता. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट मेथड सिम्पसन्स 1/3 रूल बघणार आहोत. ओके. सो ह्याच्यावरचे जे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल बघून घ्या आणि एक्सरसाइज मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ओके. सो आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.